नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBTचा फोटोकॉपी आणि रिअसेसमेंटला अप्लाय कसं करायचं. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मेसेजमध्ये लिंक दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ही पोस्ट ओपन होईल. याच्यामध्ये खाली आपण स्क्रोल डाऊन केल्यानंतर अप्लाय नाऊवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये दोन ऑप्शन दिसतील, एक्झाम फॉर्म लॉग इन आणि व्हेरिफिकेशन लॉग इन. तर तुम्हाला व्हेरिफिकेशन लॉग इन करायचं आहे. व्हेरिफिकेशन लॉग इनमध्ये युजर नेमच्या ठिकाणी तुमचा काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला कॉलेजमधनं दिलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. कॉलेजमधनं जर मिळाला नसेल तर तुम्ही डिपार्टमेंटमधनं पासवर्ड घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचे क्लास टीचर किंवा HOD सरांकडनं तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल. ठीक आहे. तो युजर नेम, एनरोलमेंट नंबर, पासवर्ड टाकायचा, त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकले आपण, नंतर कॅप्चा टाकायचा आहे. ठीक आहे. टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे आपण. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुमच्यासमोर. इथे आता ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला इथे एक्झाम फॉर्मवरती क्लिक करून एक्झाम फॉर्म भरायचा आहे. बट आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय करूया, व्हेरिफिकेशनवरती क्लिक करूया. व्हेरिफिकेशन केल्यानंतर दोन ऑप्शन येतील तुम्हाला, ऑर्डिनरी व्हेरिफिकेशन आणि फोटोकॉपी व्हेरिफिकेशन. ठीक आहे. तर ऑर्डिनरी व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला फक्त काय केलं जातं, तर टोटलिंग केली जाते. म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क दिलेले आहेत त्याचं फक्त ॲडिशन म्हणजे टोटलिंग केली जाते. ओके. त्यानंतर बघा, फिल ऑर्डिनरी व्हेरिफिकेशनवरती जायचं. ओके. नंतर स्कीमवरती क्लिक करायचं. इथे केल्यानंतर तुम्हाला जेवढे विषय बॅक असतील तुमचे या ठिकाणी सर्वच्या सर्व विषय इथे दिसतील तुम्हाला. त्याच्यापैकी कोणाचं व्हेरिफिकेशन करायचं आहे ते तुम्हाला हे करायचं, बरोबर. आता जर तुम्ही एक विषय बॅक राहिलेला याचा, तर याला जर क्लिक केलं तर तुम्हाला बेसिक फेअर किती येत आहे, 50 रुपये. सबमिट अँड कन्फर्म केलं की तो काय होईल, तुमचा तो फॉर्म भरला जाईल. ओके. हे कशासाठी, ऑर्डिनरी व्हेरिफिकेशन. ऑर्डिनरी व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर फक्त तुम्हाला जे काही मार्क दिलेले आहेत मार्कची टोटल केली जाते, है ना, त्याला म्हणतो ऑर्डिनरी व्हेरिफिकेशन. ओके. तर आपल्याला ऑर्डिनरी व्हेरिफिकेशन जर नसेल करायचं, जर फोटोकॉपी करायची असेल तर काय करायचं, बॅक जायचं. ठीक आहे. बॅक गेल्यानंतर परत आपण काय करूया, इथं व्हेरिफिकेशनवरती जाऊया आणि फोटोकॉपी व्हेरिफिकेशनवर जाऊ. फोटोकॉपी व्हेरिफिकेशनसाठी इथं ऑप्शन येईल आपल्याला, फिल PH फॉर्म. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा जो हे असेल काय, वेगवेगळ्या ज्या स्कीम म्हणजे तुम्ही जे ब्रँच आहेत. आता जर बॅकलॉग असेल तर या ठिकाणी 2-3 येतील. तुम्हाला ज्या विषयाचा फॉर्म भरायचा आहे तो या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी फ्लुइड मेकॅनिक्सचा भरायचा आहे स्टुडंटला, तर सबमिट अँड कन्फर्म करायचं आहे आपल्याला. याची जी फीस आहे, याची फीस आहे 300 रुपये. ओके. तर 300 रुपये या स्टुडंटला भरावी लागेल. आता सबमिट अँड कन्फर्म वरती करूया क्लिक. ओके. तर फोटोकॉपी व्हेरिफिकेशन फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. ओके. अशा प्रकारे काय झालं आहे, हा फॉर्म जो आहे तो तुमचा भरला गेलेला आहे. आता याची प्रिंट काय काढायची आहे तुम्हाला, काढायची कुठे आहे प्रिंट, तर या ठिकाणी मिळेल. प्रिंटवरती क्लिक करायचं. हे जी प्रिंट आहे या प्रिंटला Ctrl+P करून सेव्ह करून घ्यायची. ठीक आहे. आणि याची प्रिंट काढायची आहे तुम्हाला. प्रिंट काढून प्रिंट काढून ठेवायची आहे. आणि प्रिंट काढल्यानंतर याच्यासोबत तुम्हाला 300 रुपये तुमच्या कॉलेजमध्ये भरायचे आहेत. आता ऑनलाईन फी वगैरे भरायची नाही आहे तुम्हाला. ही पैसे कुठे भरायचे आहेत, तर कॉलेजमध्ये भरायचे. ओके. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला फोटोकॉपी आणि ऑर्डिनरी व्हेरिफिकेशनचं फॉर्म भरायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुमचं फॉर्म जो आहे तो भरून घ्या लवकरात लवकर. ठीक आहे. भेटूया.